नवरदेव जिते आहेत किंवा जित्ती आहेत की नाही तो चेती आहेत की नाही सुकांत्रिक आहेत नाहीत म्हणालो आबा बाबा बाबा गालाला हात लावला आता तर पोच दिली बिचारे हे नवरदेव आहे का तुमचा बर 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 पाहू काय पापा ओम श्री गणेशाय नमः आठवण तुझी सेवा पुढे पितांबर नेसला हातामध्ये ढबर घेतलं ढबरामध्ये दही खायलेत बसलेल्या माणसाला इडापिडा सांगितली झोपलेल्या माणसाच्या भोकांडी कुंटलचा धोंडा द्या म्हणती शाबास शाबास जे कोणी नावराशा पाहते त्याच्या कोठाची इडापिडा नाही म्हणती ते कसे शबशव निघाले महाराज हे सगळे वर्गावर्गाचे गुण आहेत बघा वर्गावर्गाचे हा यायचा वर्ग यांचा वर्ग म्हणलं तर चालू सालाच्या मानानं पंचागाच्या मानानं यायचा वर्ग म्हणलं तर पांढऱ्या कावळ्याचा निघाला म्हणले बापू शाबास शाबास हातासारखा आमच्या शंकरदाजीचा पाहून घ्या म्हणले महाराज शंकरदाजीचा पहा आमच्या त्यांचा वर्ग पाहायचा का त्यांचा वर्ग म्हणलं तर चालू सालाच्या मानानं पंचागाच्या मानानं त्यांचा वर्ग म्हणलं तर तुसुंदरीचा निघाला शाबास शाबास सकाळपासून दम नाही म्हणले महाराज त्याला आपण मनानं काय सांगितलं नाही पंचांग बोलल ते पर्व काळ हा याचा वर्ग म्हणलं तर चालू सालाच्या मानानं पंचागाच्या मानानं याचा वर्ग म्हणलं तर घुबडाचा निघाला म्हणले बापू आमचं संध्याकाळीच काम राहते महाराज दिवसा उरपाटे टंगडे करून सोपी जाते ह्याला काहीच काम नसते हा कोणाचा राज्य सरकारचा पळू घ्यायला गिरी तिकडे जाऊ हो हातात जाऊन घेऊन आले की बरं बघा बघा आमचे काय ना ब्रह्मदेवा वाड्याला आले बघा आमचा वर्ग सरकार तुमचा पायाचा पायाचा ओम श्री गणेशाय नमः चालू सालाच्या मानानं पंचागाच्या मानानं काय वर्ग चांगला निघाला राज्य सरकार तुमचा दैवाने घ्या बापू नशिबाने घ्या वर्ग अहो तुम्ही स्वतः वर्गाला आणि वर्ग सोबत तुम्हाला उत्तम प्रकारे वर्ग निघालाय बघा उत्तम प्रकारे वर्ग आमचा कोणता निघाला ब्रह्मदेवा हो तुमचा वर्ग म्हणलं तर सरकार पंचागाच्या मानानं गाव डुकराचा निघाला राजा हो लांबलेलीच हो तवापासून मालच भेटत लोड झालं हो तरी कोणा लोड काऊन फायदे हे ब्रह्मदेवा हा कोणाचा घुबडाचा काढा कोणाचा वर्ग डुकराचा काढा कोणाचा खेकड कोल्याचा काढा कोणा सुतींचा काढा तुमचा वर्ग कोणता निघाला आमचा वर्ग पाहता काय तुमचा वर्ग कोणता निघाला आमचा वर्ग म्हणलं तर चालू सालाच्या मानानं पंचागाच्या मानानं आमचा वर्ग म्हणलं तर तुंब पोळी खाण्याचा निघाला ते कुठं जाईल होते स्वतःचा वर्ग आहे हे पंचांगाने यायच्या घरी बायकोने छापलेला दिसायला हे 2025 मधलं पंचांग आहे भल्या माणसा असं आहे का मग घरी छापलेलं हा हे नवराशा पहा म्हणजे हे काची ग्रस्ती सगळं तर लावली म्हणजे अहो आता पंचांग पाहिलं की हा पंचमीच्या हळदी आणि नवमीच्या लग्न निघालेत महाराज दुसरी तिथंच नाही बघा काय हरकत नाही नार्या ब्रह्मदेवाला दचका देते वाटतं हे दान दक्षिणा म्हणा भल्या माणसा दचका देऊन का मारतो का भरे हो दिल्या काय दिल्या पहिली बार तुरी दिल्या महाराज तुम्हाला नुसतं सपकवरूनच खात्र आहे म्हणा हो तोंडातलं येत राहते अरे त्याला दुसरं काहीतरी दे चांगलं देतो एक अजून एक काय देतो दिली हो काय दिली दिली काय दिली मेलेली काय मेलेली काय तिकडे ओढून टाक इलेली म्हणा इलेली म्हणा इलेली काय हरकत नाही दिली म्हणले ब्रह्मदेवाला काढून दिले त्या प्रधानानं खंडेरायाच्या नावाला असू द्या भैरव भैरव दिगंबराव पवार गावाचं मी नाव रेडगावकर खंडेरायाच्या नावाला 51 रुपये दान दक्षिणा ब्रह्मदेवाला काढून दिलं म्हणले बाबा हो एवढ्या 2 आश्चर्या हो एवढ्या म्हणजे महाराज कळू दिल्या नाही तर त्या म्हणले प्रधानानं आणि प्रधान म्हणा सोयरी करून आपल्या नगरात निघाला ऐकलं म्हणले महाराज
आता आपली सोयरीक तर ठरलीच. ठरले म्हणले बाबा. तुमची मुलगी आमच्या मुलाला, देरी म्हणले बाबा. तुमची आमची सोयरीक झाले. पक्की झाली. झाली. आता आपण दोघं कोण झालो? सोयरे झालो. युवाई झालो म्हणले बाबा. आता तुमची मुलगी आमची मुलगी तुमच्या मुलाला दिली. या देरे म्हणे बाबा, आमची मुलगी तुमच्या मुलाला दिली. मग लावा वाट. अरे वाटलं हो असं कसं वाटलं? अरे काय काय रात कोठ तरी आता 4-5 चपात्या बांधून द्या, मस्त पिठलं करा. कोठे जाऊन खातो आम्ही चपात्या. कोठे वाटणं खाऊन वाट लावा म्हणालो. तुमच्या पोरीला काय म्हणले? तिथे तिथे चंबार चिवडा आमच्याकडे नसते, अजिबात नसते आमच्याकडं. आमच्याकडे कसं राहते तुम्हाला सांगू काय? आमच्या पोरीच्या बापा पोराच्या बापानं जायचं सोयरीकीला, आधी सोयरीक पक्की किंवा कच्ची विचारायचं. पक्की जर म्हणलं, कच्ची जर म्हणलं तर सोयरीक नाही. पक्की जर म्हणलं त्या पोरीच्या थेट हाताला धरायचं, थेट घराकडे न्यायचं. घराकडे न्यायला घरी 5-6 महिने वागवायची. भाकर कशी करती, कोल्ड्यास कसं करती, शेंगुळे कसे करती, मिठातलं वांग कसं करती, एवढ्या भानगडी होस्तोर जर एखादं 2 लेकरू बाळ झालं तर बरं. का ते वाजा ठाड्या कशाला ठेवायचा? 2 धकी मारून घराच्या बाहेर काढायचा. काय झालं? कस काय झालं? काय काय झालं? लग्नाचा पत्ता म्हणता की लेकर बाळ होऊस तर सुवाडीच्या बाहेर कस काय? आज लग्नाच्या अगोदर लेकर होऊस तर म्हणते ये पाय थांब रे. तो तू थांब रे. देत नाही पोरगी तू, देत नाही पोरगी तू. तू पोरगी कोणाला देतो? मैहर मी शमारायला लेकर कोंडिया देत नाही पोरगी तू. तू थांब रे. यानं चहा पाजीला नाही आलो तसं राजा. तू थांब रे. तू थांब. देत नाही. याला घेऊन जा. लग्नाच्या अगोदर पोरगी वाटलं देत नाही काय पोरगी? भरायचं. तू पोरगी कसा देत नाही? अरे तिकडे एखाद्या कोणाला दे, तुला देतो. कसा देत नाही? मया मुकाबल्यात या 6 जिल्ह्यामध्ये. अरे जिथं जाशील तिथं सगळ्यांना सांगतो. काय सांगशील? त्या पोरीला भानामती येते. दे कोणाला द्यायचे दे. देत नाही का तू पोरगी? संसार मोड्या माय केंब्रिया नाकाचा गोठला. दादा इकडे यायचं मोडायचं काय काम करू नका. तुम्ही काय करा, तुमच्याकडे बघू नका. तुम्ही स्वतः मेहंदी आमच्या इकडं तुमच्याकडे कसं आहे? हा देवकारी, हळदी देवकारी, हो. लग्न, हो. साखरपुडा हो. हे समजा आनंदानं करायचं आणि मग मुलगीने वाटलं व्हायचं. जेऊ जेऊ का घाल तू जेऊ. त्या मायल्या पोटाड्या त्या घरी जेवला. अरे आलो तसं चहा पाजीला नाही भले माणसं आहे ना. अहो हे ढोराई काढतोय माघारात. मोराय कळलं की गावात काय आणलं मग गावात मागं लागून आले याला. तरी येऊ नको म्हणलं होतं. या देवी पशी सोडा बरं ते नाडा बांधून वैऱ्या मागं तू स्वतःला चांगलं माया बरं बरं कर कर सपादनी कर आपली. जाऊ दे. माया घरात येऊन मायावर फिरायला दादा तुमच्या पाय पडतो, हात जोडतो. नाही 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 त्याच्याकडे बघू नका, माझ्याकडे गरीब माझ्याकडे. तुमचं तोंड पाहायचं उगाच. हा तुम्ही पोरगी द्या करा. देत नाही म्हणाली पोरगी. देत नाही. देतो म्हणे. हा भानामध्ये येत नाही म्हण नको. भानामध्ये देतो म्हणे. देतो. देतो म्हणाली. तेच म्हणलं. सोयरीक झाली म्हणले महाराज. हा सोयरीक पक्की झाली हो. आणि ते गुणवंत राजाचा प्रधान आपल्या नगराला येतो कसा नाही कसा. येतो कसा नाही कसा. गावा सोडीले काय गावान रे रे राजा राजा गावान वे रामाय माझ्या राया रामाय आता जिजीवा जिजी. गावा सोडीले काय गावान रे राजा राजा गावान वे रे 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 रामाय माझ्या राया रामाय आता जिजीवा जिजी. लग्न सोडीले काय पाछान रे रे राजा राजा पाचार वे रामाय माझ्या राया रामाय आता
आताची जीवा दाजी लग्न सोडीले काय पाचन रे राजा राजा पाचन होय बारी बारी रे 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 राम होऊ द्या. माझ्या राया राम आताची जीवा दाजी धरला वनाचा काय मार्ग रे राजा राजा मार्ग होय राम माझ्या राया राम आताची जीवा दाजी वनियल रे वाचा जाया रे जाया जाया हरबा जाया होय राम माझ्या राया राम आताची जीवा दाजी जाया परपरा काय वाजती राजा राजा आजती होय रे 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 राम शाबा. माझ्या राया राम आताची जीवा दाजी आर्या आपल्या नगरा रामा आर्या आपल्या नगरा भले हो पिला नाही का तुम्ही तुमच्या बरं मध्ये असं आहे महाराज. आम्ही गेल्या गेल्या जोर खाऊनच आलो. काय रट्टे काय अरे नाही बुद्धीचे गोळे. अरे असं कवा म्हण तू भल्या माणसा लागलो की काय करायचं? माणसं घायबर राहिलेत की दोन दोन खाऊन आलो म्हणल्या बुद्धीचे गोळे. हा असं म्हण की झाले सर एक अहो केली महाराज तुमची सोयरी. कोण्या गावचे कोण्या शेवची केली लिंबावती नामनगरी हा. राजा लिंबसेन राजकरी हा. त्यांची कन्या म्हणली चंपावती मालन. वयंबर वय उमर म्हणलं तर 18 वर्षामध्ये आहे. खरे म्हणले महाराज माझ्या म्हणले महाराज लग्न कवाचं ठरलं अहो पंचमीच्या हळदी आणि नवमीचे लग्न दुसरी तिथंच नाही बघा. माझ्या दोन बायका कळू दिल्या का बरं जाणार तुमच्या पहिल्या 2 बायका म्हणलं तर नाही कळू दिल्या. लग्न कवाचं काढ अहो आता पंचमीच्या हळदी आणि नवमीचे लग्न दुसरी तिथंच नाही. आदुषित तिथंच नाही हो आता भेट म्हणजे बाबा काढा म्हणलं की वेळ नाही अहो म्हणजे भिंड जवळ आलं. लग्न हकारा म्हणजे वराड ऐकलं महाराज हा आपल्याला तुम्हाला पहिल्या गावात 2 बायका होता मी खरे सांगतो तुम्हाला. खरे म्हणजे दोन बायकामध्ये गावामध्ये आपला चोरून लग्न करायचं नाही कळू द्यायचं गाव लोकायला. नाही कळू द्यायचं म्हणजे 4 माणसाला नाही कळू द्यायचं त्या 2 राण्याला हो चोरून लग्न करायचं. हो असं आहे महाराज. कसं 10-5 गड्याला पता लागला काय हरकत नाही गोष्ट संपादन. बरोबर आहे मात्र एखाद्या बाईला गोष्ट पता लागली हा राजा तिसरी बायको करायला म्हणून बायाच्या पोटामध्ये 5 भाकरी सपातील मात्र एक गोष्ट सपादणार नाही म्हणजे सगळ्या बाया फुटक्या तोंडाच्या राहतात त्याचं कोठ्याही टपर करणं चालूच राहते. पण हा मग समजा एखाद्या बाईला सकाळी 5 वाजता गोष्ट पता लागली लागले राजा तिसरी बायको करायला म्हणून हा. शांच्या पारच्या 5 वाजेपर्यंत पुऱ्या गावाने येड आहे ते म्हणले. मग हा दिवसा टेम येईल राजा त्याच्यामुळे आपण काय करायचं काय करायचं बायाला लग्नालाच न्यायचं नाही हो. बरोबर पुरुष मंडळी घेऊन आपली पुरुष मंडळी घ्यायची तिसऱ्या राणीला पुरून आणायचं बा. हा हा करू काय हा करा अरे ओ छटू खा बोला म्हणले मुतखा बोलू नका अरे महमूद खान म्हणतात मला महमूद भल्या का बोल रे महमूद का चलो बोले तुम्हारा आना होतं या नाही. किधर जाने का सांगा आम्हाला हा किधर जाने का सांगा आम्हाला किधर जाने काय सांगा आम्हाला. हा अर्धड हिंदी तरी बोलणार ते मराठीत बोल. अशी गुलाब हिंदी का म्हणाला बरे. सब हिंदी आती दादा हा लेकिन शेंडे पे हलपाटे खाती बर सब हिंदी आतील की शेंडे पे हेलपाटे खाती. हा. अरे मग मराठीत बोल की भल्या माणसा कळन तसं. कुठं जायचं म्हणले दादा चल म्हणले राजा संघ शिकार खेळायला जायचं आपल्याला. शिकारीला जायचंय हो. आमचं येणं होत नाही हो काऊन येणं होत नाही तू. आमच्या मागाला अडचण आहे दादा अरे अडचण प्रत्येकाच मागं राहते भल्या माणसा. मात्र तुझ्या मागं काय अशी अडचण आहे. लय अडचण आहे दादा अरे अशी अडचण आहे तरी कोणती नाही तरी कोणती. माझ्या माणसा माझ्या बायकोच्या बाळात पण उभं राहिले हेत भल्या माणसा बायकोचं बाळात पण उभं राहिले म्हणून येणं होईना काय. हो. अरे ते 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 पुढी ढाबळ पांघरून बसली का ती चाळ चष्मेवाली माय चष्मेवाली माय त्या चष्मेवाल्या मायला घेऊन जाय की रे. नुसते लग्न झोडपायली भल्या माणसा. हा त्या माईला घेऊन जाय की बाळात पण आला. हा. बर हे पिंट्या दिसायला का बाबू बसलेला शिपिं बापरेला बांधून शिपिंट्या हे मवाच आहे बापू अरे बापरे हा. ये तुवाच आहे काय. हो या पिंट्याच्या वक्ती काय केलं तर या तुया. पिंट्याच्या वक्ती 1 लाख रुपयाचं पती सामान आणलं होतं दादा अरे बापरे हो. 1 लाख रुपयाचं पती सामान आणलं होतं. सासूला आणलं होतं बाळात पण आला बापू कवा म्हणत होता की
आणल्यानं काय केलं? ते 1 लाख रुपयाचं पती सामान आणलेलं घेतलं मी सासूनच खाऊन बापू. शाबास, सासूनच खाऊन घेतलं. हो. मग काय झालं? बायकोला दिल्या लिमकाड्या कुटू कुटू. बर. बायको झाली सापड्यावानी. वारे वा. सासू झाली भोपळ्यावानी. वारे वा. आता म्हणजे आपल्या बायकोचा खटरावा झाला, आपल्यालाच कंबर बांधा. नाही 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 नाही, तू बाळातपणा घरीच करीत बस. हा. अरे भल्या माणसा मरणदारी का तोरणदारी जावं लागत असते. मोठ्याचा बोलय. हा. तू पती सामान आणलं तुझ्या सासून खाल्लं. हो. म्हणणं तू लेकरू कसं पोलिओ झालं रे. कुंबीला लावायला तरी बी म्हणालो असे ट्यूट्यूळी काऊन दिसायलंय. मुळं व्हायला झाला तसं. बाळस काऊन आलं नाही. हे तिकडं काळ्या पाटी पांढरी नावावर चले जास्त. उमरीकडे धावायले, उमरीकडे. उमरी पळायले तिकडे. जरा सोयीर पण दाट आहे. त्याला म्हणजे महाराज काढावं म्हणजे त्याला सोयरीक पण निघालं म्हणजे एवढं सोयरीक पण काढा म्हणजे मला वराड काढा म्हणजे घेतले म्हणले त्या गुणवंतराजानं पवराड. आणि त्या लिंबावतीला जातो कसा नाही कसा. कसा जातो म्हणले महाराज. निघालं वराड नंतर म्हणजे महाराज आणि माळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार ना. गाणं झालं. आता तुमच्या काय मी का हरलो. असा कसा देव वेडा झाला पहा कशी नवलाई. शिवावतारी तुझी पार्वती तीच ही बानुबाई. येळकोट येळकोट. जय मल्हार. देवाधिपती कशी हरली त्याची मती. एक मनात इच्छा होती कधी वैरार दंगीन खंडोबाची कारभारीन. झाली बाणू धनगरीन खंडोबाची कारभारीन. झाली बाणू धनगरीन खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन. झाली बाणू धनगरीन खंडोबाची कारभारीन. झाले बाणू धनगरीन खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरीन. ओ जाऊन चंदनपुराला पाहत्या बाटूच्या वाऱ्याला. जाऊन चंदनपुराला जातोय बानूच्या वाड्याला. भुरळ पडली वेळ झाला देव भुलून कसा गेला. बुरळ पडली वेळा झाला देव भुलोनिया गेला. होता तिचा पण आला पूर्ण ते करून तिला घालून पैजण म्हणे तुला मी संभाळीन खंडोबाची कारभारीन. झाले बाणू धनगरीन. खंडोबाची कारभारीन. झाले बाणू धनगरीन खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरीन. ओ बाणूला ठेवून मनाता जागोनिया दिन रात. बानूला ठेवून मनात जागोनिया दिन रात. राहून साऱ्या धनगरात खातोय ताकामध्ये भात. राहुनी साऱ्या धनगरात
अरे होतो मी तुझा धनी तनांतरी टिपून खंडोबाची कारभारी ना झाली बाजू धनगरी ना खंडोबाची कारभारी ना झाली बाजू धनगरी ना. असू द्या. असंच बरं पुढे शिराजी शंकरराव मग हो टाकायचं मला शिवराज शंकरराव आडनाव येवले गावाचं शिवराज शंकरराव पाटील येवले गावाचं बी नाव जानापुरीकरण जवळच घर. ऐका श्री अंश तिरुपती भगनुरे राहणार नांदेडकर यांच्याकडून 51 रुपयाची भेट आलेल्या दिल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खंडोबाची कारभारी ना झाले बाजू धनगरी ना खंडोबाची कारभारी ना झाली बाजू धनगरी ना खंडोबाची कारभारी ना झाली बानू धनगरी ना खंडोबाची कारभारी ना झाली बानू धनगरी ना. आला लिंबायावतीला राजा रे शिवावर आलो आणि त्या लिंबावतीच्या शिवावर आल्या बराबर करायला मारतो का माणसं भल्या माणसा का झोपू घालतो माणसं. पहिले राज्य लोकांमध्ये शिंग वाजायचे राजा लोकांमध्ये शिंग वाजायचे सनई चौघडे वाजायचे सनई चौघडे वाजायचे उतार्या वाजायच्या म्हणून हे शिंग वाजिलं. शंकू वाजायचे. शंकू वाजला काय तू हा शंकू वाजत आहे वाजू का वाजित होतो पण पाणी नाही येत. पाणी लय महागाचं. हा या पाण्याला नाही शंकू धुतले. शंकू धुवायला पाणी कोणतं लागते बाबा 200 रुपयाला खंबा त्या पाण्याला शंकू धुते. मग पाहू त्याचा आवाज वाजू नका नका वाजू नका 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 वाजू द्या. नका त्या पाण्यानं शंकू धुतल्यावर कसा वाजत आहे. कसा वाजत एवढं वाझे वाजत वाजत येतं म्हणजे महाराज गडे गडे हो हो. अरे वरहाड आलं म्हणजे चला चला म्हणले कोणी भेट बकरा काढा कोणी सुपारीचं ताट घ्या कोणी पाण्याची घागर घ्या. चला 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 म्हणले बाबा चला 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 लवकर चला बरं. तुम्ही काय घेता म्हणले महाराज. मी घेतो गाडी बरीस तू. का वराड फुकून देता काय. अरे तेवढ्या गडबडी त्या मामावानी कोणी बिडी फिडी वडणार राहते. अरे बिडी काढी हे काय म्हणलं धरायचं मुंडक खूप जायचं इंगळात जाऊस तर ती बिडी मागित नाही. शाबा घर पळून गेल्यावर आमच्या इकडे सोयरे धरायची आडमोडकी खोडमोड अशीच करीत असतो. मी घेतो काय घेता दारूचं बोक्स. वा 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 याला म्हणाव सोयरा. हा कोणाचं लग्न राहो कोणाचं जागरण राहो कोणाचा गोंधळ राहो कोणाचा कोणता कार्यक्रम राहो आपला खर्च तेच. कोण 4-5 माणसानं जर दारू पिली तर कसा कार्यक्रम झाला म्हणून वाटतंय. वाटतंय, रंग येते नाही रंग येते नाही तर सुन सुनच वाटतंय. नाही हो एका माणसाच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. त्याच्या ऑपरेशनाला बरेच लोक गेले पाहायला. नाही का बरं पाहायला गेल्यावर कोण शेपने कोण केळने कोण खारीकने कोण बदामने हा ते बिचारा नाराज झालं. नाराज होणार. इतक्याच्या मागून मी गेलो 2 पावशेऱ्या खिच्यात टाकल्या घेऊन गेलो. वाव वाव म्हणला हे कुठंच भेट आणली नाही गड्या. ती भेट पाहिजे खूप झालं ते. आले म्हणजे महाराज वरहाड आलं राम राम बाचे म्हणजे व्हायचे राम 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 राम. आमच्या वर्णात सायसू केली काय तुम्ही. तुमच्या वरहाड सासू कापडी मांडव दिलेत बर पाण्याचे मजदूर भरून ठेवलेत. वा 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 तुमचं वरहाड किती आलं हो
काय नाही म्हणले बापू, आता हिवाळ्याच्या दिवसात हा हिव भलत वाजायले, बरं. त्याच्यामुळं मोजकं आणलं पहा. मोजकावर किती आणलं म्हणजे काय नाही 300 फटफटी, 900 टरक, 1200 घोडा, 700 गाडव, मोजकच आणले दादा. 300 फटफटी, 900 टरक, 900 टरक, 1200 घोडा, 1200 घोडा. 700 गाढव. हा. अरे एवढे मोटरसायकल गाढवून घोडे करा आणते. बाबा त्याचं तर लय काम आहे हो. ते पिवळी दस्ती पांघरून बसले काय, त्याच्यावर समजा एखादा अवकाळी असलं हो. त्याला बसवायचं गाढवावर, बरं 2 टप्पू दिले, इष्णपुरी पसरू कसे जाते पहा. बाबा एवढे घोडे कशाला आणले बाबा? त्याच्यावर लय अवकाळी असलं हा त्या अलीकडे ते डोळ्याला बांधले काय, त्याच्यावर त्याला बसवायचं गाढवा घोड्यावर, बरं 2 टप्पू दिले, ते त्याच्या पुढे निघत ते नांदेड काढते. 900 टरक कशाला आणले प्रधाना? आता ते चष्मेवाल्या माई सारखे, त्या पलीकडल्या मावशी सारखे, त्याचे का लेका अंग दाबिनत का, सुना अंग दाबिन का, नातांग दाबिन का, नातू अंग दाबिन, खरे म्हणजे यायला घालायचं टरकात, हे घालू नको बसवायचं म्हणा. बसवायचं म्हणायलो. हा घा आणि कच्च्या रस्त्यानं कॅलन टेम्पो काढायचं बापू. या हा याच्या त्या लग्नापासून जाऊ हाडाला खुर्दा झाला पाहिजे. जावं तर याच्या हाडाचा खुर्दा झाला पाहिजे, हा. यायला महिनाभर लग्न ध्यानात राहिलं पाहिजे. बापा फलाण्याच्या लग्नाला गेलो तेव्हापासून कसं मग अंगत दुखणं, मोकळं शिकत झालं. मोकळं शकत झालं. जाताना यायला हेडला बसवायचं, हा. आदळत 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 जावस तर मागलच्या फालक्या बसतो खाली पाहिजे बस मेकअप न करायचं काम पडलं पाहिजे दादा. कॅलनं काढ्या धुळड्यानं पांढरे शिपत, हो नाही, नाही, खरे चांगली सोय केली म्हणजे. अशा प्रकारे वरड आणलेले बघा. त्या लिंबावची त्या लिंब शिवराज शंकरराव येवले गावाचं बी नाव. जानापुरीकर शिव- मी बोलू हा. का? वाजू नको खटखट वाजू नको. आरोही अंगदराव येवले गावाचे, पाटील. आरोही अंगदराव पाटील आडनाव येवले गावाचं बी नाव जानापुरीकर. त्यांचा मन देव राखो, त्यांचा मन हो जिया. वाळीला आपला देव, वाळीला आपला देव, वाळीला हो जिया. मार्ग गुरुचा दावला रे रामा, भले हो त्या लिंबासिंग राजाची आसोरी काय म्हणते शैलीला? काय म्हणती? शैले बाई गे बोला बोला बाई साहेब. माझ्या कन्याचं लग्न आहे बाई ग. हा गावामध्ये ज्या 5 जणी सवासणी हळद दळवा बोलून आण बाई ग. सांगितलंय राजाच्या राणीने, ऐकलं त्या सैलीनं. हा. सैली उठली धावत पळत त्या राजाच्या सवासणीच्या वडाला मारली, म्हणली त्या सवासणीला हाक, ये सवाशीन बाई. कोण आहे कुत्र्याची आई ग? कोण आहे कुत्र्याची आई? तुला नेवतीर घाल्या जावाय, तुझ्या अंगात चोळी फाटकी, तुला गुराकी पोरं हटकी. इकडे कशाला आली? झिंजावली पोरं भडीत भेडीत माय बाई. माय 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 बाई. बाई हिला जागरण लय झाले काय लय झाले काय सैताडी बाई. जिलेबीच खायली ग. बाई वा बाई पाहिजे मोजून पाहिजे कमरे इतकी भरणार हो. नाही. रान नवऱ्यासाठी हुल 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 करायचं. कमीत कमी तुझ्या किती रुची पाहिजे होती. बाई, कशाला बाई, बोलले बाई इतकी ग? आपल्याला नवरी हात बाई. आपल्याला काळा पेंद्रा पिदाड्या करतात. माझं इतकं नाही बाई आमचं. ते हाल करतात ना आम्ही. माय चल की बाई, तुला राजाच्या इथं हळद दळण्याकरता कशाला बोलवले. बोलले बाई ग? हळद दळायक मोरण्याकरता बोलिले मला काय मानपान आहे की नाही बाई? माय 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 मानन पान लागते का तुला? हा, बिगर मानात येते का? मी म्हणलं आशिषच काय किन तू मला मानपान असल्याशिवाय येत नाही बाई. मानपान काय घ्यायचं बाई? मीच आहे तिथली आदेश किन. अध्यक्ष मला बाई. आदेशीन मला म्हणायचं. जवळ्याचा पितांबर घे बाई ग. हे जवळ्याचा नाही रांड, त्याला येवल्याचा म्हणाव. येवल्याचा आहे चेक बुडालं बाय. आता कोणी घालीन तुला तिथं लाल लाल करणार होतं. काय हरकत नाही बोलव शैलीला. सैला बोलू काय? हा. ये सैले बाई. तुला का रोग आला का? आखाड्यातल्या बेंडकोळी सारख्या उड्या माराली टन टन रांड. काय झालं का? केरसून तोंडे
अशा आखाड्यातल्या भेंडकोळीहून उड्या काऊन मारी झाली बाई तू? तसं नाही बाई, हा. पहिलंच मला कोणी कुकुला येत नाही बाई. बरं. आली की हाऊस परत नाही, अशीच उड्या मारी जातो कठीण. टन टन उड्या मारी त्याची ती काय तू? हो याच्यानंतर रांडा कोणी तुला खुखवाय लावा येत नसन? हो. चल म्हणले राजाच्या इथं हळद दळायची. हळद दळायची. हो. तिथं काय मला मानपान आहे की नाही बाई? तुला मानपान लागत आहे? लागत आहे बाई. अरे काय मानपान घ्यायचं बाई? मीच आहे तिथं मानपान वाटायला. चल. तूच का? हो, हो. घे बाई मला मग एक. काय एक घे? नॅस्किन करट घे का? स्किन करत त्याला मॅक्सिन करत म्हणतात. आय चेक बुडालं बाई, कोणी घालीन जरी आता ते तुला मस्त घागरा घेऊन बाई, सोबत आहे का? मस्त ती हमी शेव दिसते बाई. चल. बरं. हो. या केळीला घे ना. काग भदभदा नर्मदा माय. चल की बाई राजाच्या इथं हळद वटा माय. दळायची. राजाच्या इथं हळद दळायची बाई. ऐक बाई 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 हा आधी तुटून यायला मी रिकामी नाही माय. हा मला बी बाई काय मानपान आहे की नाही? हा. मला मानपान आहे की नाही? मानपान हा. मानपान तुला काय घ्यायचं बाई? मला घे माय. काय? शर्ट आणि असं ब्याल बाटम. अशी पॅन्ट का? हो. बर 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 बर. पक्का आवड बसली पाहिजे. काय हरकत नाही. त्या चल मित्रीला माय बोली, तुला गाऊन घेऊ. त्या मित्रीला बोली ती का बाई तू? आता बनवते माय. बोली ती. हो. बोल. अगं हे आगू. काय म्हणते मग तू? वा वा, काय ती मित्री नाही ग? अगं मला भागू म्हणावात. आणि माझं नाव मुक्ता आहे. का ग बाई? हा. चल मग आपल्याला गावात जायचं माय. नको माय. अगं हळद दळायला जायचं मला. अगं नको ग, मी 4 माणसात वागत नाही, मला वागायचं कळत नाही म्हणून मी घर सोडून कुठं जात नाही. अगं चल तुला मान पान देतो आम्ही. चल आता घरामध्ये बसायचं बंद कर. मला मान देती? हो देते माय. काय देशी? तू मागशील ते देते. नाही द्यायची. देते माय. दे माय. काय देऊ? चष्मा राजा. काळा. ती का कुठे भेटे ना का बाई? नाही नाही मग तेच राहते माय, मला दिसत नाही. चला बाई. चल ग चल बाई. ते पैसे घेऊ दे माय. हा चल. असू द्या. विराज कांतीराम काटीराम असेल. कांतीराम कटीराम कंटीराम. कंठीराम. अनुस्वार नाही, अनुस्वार नाही तिथं. कंठीराम. आडनाव विराज कंटीराम आडनाव भोगरे. गावाचं मी नाव भानपूरकर. राखो त्याचा मान देवा राखो. त्यांचा मन देव राखो, त्यांचा मन देवा राखो त्याचा मान गजी. देवा राखो त्याचा मान. हा चल ना बाई. चला माय चला गे चल. मग 10-5 बटकी आहा. सवासनी निघाल्या कशा? आहा. आली मराठ्याची म्हणणार. नारगा आली मराठ्याची म्हणणार. पुढे जाणार करी गलब. महाराज करी गलबला, राजा करी गलब. महाराज करी गलबला. लाळ्याची गंगुता तडी हाती काकडी आली पुंजा. महाराज आली पुंजला, महाराज आली पुंजला. अनाब लावून वड्राच्या कोंडीला जी, अनाब लावून वड्राच्या कोंडीला जी. काय रे? काय म्हणाला दादा? माळ्याची गंगुता तडी हाती काकडी आली पुंजाला. जा अनाब बोलावून वंजराच्या वंजीला म्हणालो. वंजाऱ्याच्या वंजीला हे म्हणाला. म्हणते वडराच्या कोंडीला. मला मागा असंच ऐकू आलं. कसं ऐकू आलं? गाणं बोलावून वड्राच्या कोंडीला. वडराच्या कोंडीला का त्या मांडव जरा काय गिट फोडायला तू का भाई रे? असं नाही दादा. अरे होय रे, एवढ्या कळकळीनं ती बाई बनवली त्या वडराची कोंडी. असं काय तू तिचं नाथ आहे? अहो जुनं नातं आहे महाराजांचं. कोणतं? साडी नव्हती ती. बापू वडराची वडराची कोंडी. तुझी साडी तू ती बेलदाराचा. बाप माय. चौकोनीची राजाचं कोणाचं स्वरूपाने येऊ द्या. वापस जाणार कोई भी आओ. हा हो. हो. सुमित्राबाई, समींद्रबाई. बरं.
समुद्राबाई नरसिंह नरसिंगराव अण्णा लबडे गावात लोखंडे गावाचं बी नाव जानापुरीकर राखोचा मान देवा राखो त्यांचा मन देव राखो त्यांचा मन जियो वाहिला आपला देवा वाळीला आपला देव वाळीला जियो उत्तम जागा पाहून मल्हारी देव नांदे गाडा जे जोरी उत्तम जागा पावन मल्हारी देव नांदे गाडा जे जोरी उत्तम जागा पाहून मल्हारी देव नांदे गड जे जोरी उत्तम जागा पाहून मल्हारी देव नांदे समर्थ जाती मंडळावरती कंठीवाला गुरुवानं केला फुगला देव पांडवा स्वार्थी किसनराव समर्थ किसनराव शिपायाच्या हाती भाला पक्षाचा जोडला देव पांडवासाठी तोडेवाला देव गोळाचा पहिला सूर्यवाला शिपायाच्या हाती भाला पक्षाचा जोडला देव पांडवासाठी तोडेवाला देव गोळाचा पहिला सूर्यवाला समर्थ विठ्ठलराव पाटील भगनुरे गावाचं बी नाव नांदेडकर त्यांचा मन देव राखो त्यांचा मन जियो वाहिला आपला देवा वाळीला आपला देव वाळीला जियो समर्थ किसनराव पाटील आडनाव भगनुरे गावाचं बी नाव नांदेडकर यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिल्या व्हिडिओला धन्यवाद. जी जी जियो देवा द्यायचा माला राय हो नानापानांच्या सवाशी मन मांडोदरामध्ये आल्या आता या सवाशी बाई खालची माहिती घ्या रे. बोला बोला बाई साहेब. माझ्या कन्याचं लग्न आहे बाई ग हा देवा धर्माच्या वया म्हणा बाई ग ना हळदी जळा बाई ग असं म्हणता हा काय हरकत नाही बाई. काग बाई असंच उठून जात्या बस बाई. अगर आडं जात्यावर बसल्यावर माय वरण कशा टाकती माय बोलायचं टेकन राहते बाई. असंच उठून जात्या बसती का रांड. नाही नाही बाय बस बाय बस बस बाई खाली. देवा धर्माच्या वया म्हणा बाई ग राजा लोकांचं लग्न आहे बाई ग बाई माय एक टंगड इथं ठेव आणि एक टंगड इष्णपुरीत ठेव बाई. असं करू का बाई असोर करू काय सुरू 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 म्हणाली करू काय बाई सुरू. आणि पंढर ग पुरा मंदी ढवळी गाय पिवळ शेण विठ्ठलाची रुखविन सारवती वृंदावन. काय बायला आवड बाई ग अन पंढर ग पुरा मंदी गल्लो गल्ली लागनळ विठ्ठलाच्या आंघोळीच पाणी रस्त्यान ग खेळ. विठ्ठलाची वया म्हणा लागल्या काय विठ्ठलाची आवड बाई जाग सवासनीला बाई अन पंढर ग पुरा मंदी कानू पात्राच ग झाड सत्यभामान लाविल विठ्ठलाच्या आंघोळीत पाणी रस्त्यान खेळल. काय
पंढरीच्या वारकीने म्हणावं बाई ग आम्हाला वारकरी म्हणते का राहिलं मत्तप्प्या कोणाच्या वारकांनी म्हणाले माय पंढरीच्या म्हणूच लागले अन रामबाई लक्ष्मण हिंडतात वन वन राम लाग आलाय घाम सीता पुसी पदरान. हे वारा घालली का रांड काय झालं बाई काही दिवसात गेलेला अजून माय गाव गाव चली बाई अजून ठसकून खोकलाली बाई भेव वाटायले त्याच्यासाठी लांबूनच घालाच्या टायमाला कुठं जाती गाव तसा माय तसं कावरून राहिली बाई येळत येऊ दे की धावत पळत येते बस वाटच पाहून रे बस बाई सोबत बाई लवकर हा तेव्हा धर्माच्या वया गायल्यात अन गावाला तर बाई गेला असं कस गावा जाण वाटच्या ग चलण्यानं नव धोतर केले जुना. काय यानं बाई गाथा काढा बाई ग रामायणाचं वा घुसल्या बाई आता बाई मांडव ग दारामंदी वार वावधान सुटल बाई माझ्या भरताराच मांडवा धोतर फिटल. त्याच्यावर का धावणी आली का धोतर पिठोसर पळायला माय गडबडीनं पत्तर फितर लागून पळाय गेला असन बाई फिटला असन त्याच्यात काय मोठी गोष्ट. ते पत्तर काय साधं सुद्धा करते का बाई सुई 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 करीत ते बाई मग. आणि आग दारू वाले बाई करू नको कल्ला कल्ला भरतार माझा दारू पिला याच मोल सांग मला. काय हौशी माय बाई ग हा भरताराच्या दारूचं मोल मला सांग म्हणारी बाई हो काय आवड या बाईला भरताराची बाई ग. आणि आग दारू वाले बाई तुझ्या भट्टीवर वाटी भरताराच्या दारूसाठी मोडी ते ग दंड पेटी. काय हौशी माय बाई ग भरताराच्या दारूसाठी दंडपेटी मोडते म्हणाली हो बाई बाई दंडपेटी मोडते बाई बरं तर बरं नाही तर बाई बिघडाचं घेशीन ठेसून बाई ग माय ठेसू दे बाई ठेसू दे आपल्याशिवाय नवऱ्याच्या हाऊस कोण पुरीन बाई कोणी पुरीत नाही बाई त्याला आपल्याशिवाय कोण राहते बाई. आहा. मी काय म्हणतो बाई 8 दिवसातून होईना का 15 दिवसातून होईना का हप्त्यातून होईना एकदा तरी नवऱ्यानं बायकोला ठेसाय पाहिजे बाई. काय पाहिजे बाई आई अंगातला रायरोग चक्क निघून जाते अंग मोकळ शेकवते माणूस टन टन काम करते. हो. कवाय पाय बाय पितळेच्या बायकोला इंजेक्शन मेडिकल गोळ्या सलाईन फिलाईन काहीच माहित नसते. घरातच काय हा, ठीक नाही. बायकोला 50 रुपये लहान म्हणते मग सकाळी डोसकं भंडवण करायला म्हणते देवाच लागतात ऐकतच नाही बाई नाही द्यावं तर आरती आशा नसतात बाई आशा नसतात बाई ओया देवा धर्माच्या ओया कशा राहतात. आणि पहिली माझी ओवी ग तुळशीच्या झाडा तुळशीच्या झाडा तुळशीच्या झाडा तुळशीच्या झाडा पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीचा जोडा पांडुरंग विठ्ठल माय रुक्मिणीचा जोडा पांडुरंग विठ्ठल माय रुक्मिणीचा जोडा पांडुरंग विठ्ठल माय रुक्मिणीचा जोडा दुसरी माझी ओवी ग ऐकला न्याळ हा नाही केला मी आळस आये नाही कला मिळाळ हा नाही केला मी आळस ज्ञानदेव तुकाराम माझ्या वहीचे कळस ज्ञानदेव तुकाराम माझ्या वहीचे कळस आओ ज्ञानदेव तुकाराम माझ्या वहीचे कळसा ज्ञानदेव तुकाराम माझ्या वहीचे कळस तिसरी माझी ओवी ग रुक्मिणीची नाय हा रुक्मिणीची नानी बाई रुक्मिणीचे नाव हा रुक्मिणीची नानी चंद्रभागे मध्ये झाला पातकाचा
हळद दळली म्हणले महाराज. हा मानापाना वया म्हणल्या बाई हळद दळली बाई. या सवासणी बाई ग बोला बोला बाई साहेब. आपल्याला नवऱ्याचं नाव घ्या मान आपला मान घ्यान बघलेला हो बाई ग. माय 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 नाव घ्यावं लागत का बाई? हा हा दुसरं एक पुन्हा एक नाव राहिलं. मालू देशात गेला, साधू पंढरी गेला, देवगोळाचा पहिला छेडीवाला दत्तराव पाटील. दत्तराव दत्तराव पाटील. दत्तराव पाटील रुद्र दत्तराम रुस्तुमराव पाटील आडनाव कोकाटे, गावाचं बी नाव सावंगीकर. हा भगवानराव रुस्तुमराव पाटील कोकाटे राहणार सावंगीकर यांच्यातर्फे 25 रुपये. राखो मान देव राखो त्यांचा मन देव राखो त्यांचा मन जिय. देव राखो मान गदी देव राखो मान राय हो या सवासणी बाई ग बोला बोला बाई साहेब. आपल्याला नवऱ्याचं नाव घ्या ना आपला मान घ्या बघलेला हो बाई ग. माय 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 बाई हा. नाव घ्यावं लागत का बाई? अगं सवाशीनं नाव घ्यावं लागतं आयो साहेबनं नाव घ्यावं लागतं बाई. बर घे बाई नाव. का ग बाई? हा सगळ्यात मोठी धाटी तू दिसायली बाई. बर आधी तू नाव घे बाई. घेते. हो बाई घे. अगं नवरात्राची लाज नाही त्याच्या नावाचीच काय लाज नाही ते संग खेटून माय माय बसायची माय लाज माय नाही. माय बाई अगं माय, रान दिसायला कमर इतकी दिसायली माझा नवऱ्याचा बरा नाच दिसायलाय. नवऱ्यासाठी हुल्ल हुल्ल करायला लागली ना. आपल्यासारखी अगं पहा हे बघ नवऱ्या संग खेटून बसायचं ह आणि त्याच्या नावाचीच काय लाज आहे मग. अगं, घे गं लवकर, बरोबर कडे सांगू नको. घे लवकर. घेते मग घेते. नाही, फेकून शेपूट हाणीन ती. इथं मा जानापुरी काय म्हणली की? इथं जानापुरी इथं जानापुरी, पलीकडे विष्णुपुरी पलीकडे इष्णपुरी. दोन्हीच्या मदत लावली सागवण दोन्हीच्या मधात लावली सागवण. दोन्हीच्या मदत लावली सागवण. दोन्हीच्या मधात लावली सागवण. या पिवळ्या दस्तीवाल्याचं नाव घेत तर यायला लागली या मुकरीवाल्याला लागली हागवण बाई ग. बसलेत कसे तरी हिवा दिवाचे, कसे तरी काकडत बसलेत. बसू दे की धरतांब्या पळ धरतांब्या पळ धरतांब्या पळ काऊन करायला होती बाई? हं. आय जातील उठून तर बसावं लागन तुला एकटीला आलड. घे बाई नाव घे बाई ग. का ग भदभदा? हा. माय, घे बाई नाव घे बाई. नाव घेऊ का बाई? घे ग बाई नाव घे. आताच घेऊ का बाई ना? मग उद्या जागरण रांडे घे ना. काऊन नाटक करायली आता? मग उद्या जागरण झाल्यावर घेते का? घे ना. येते बाई ऐक. घे बाई नाव. गांजराचा पाला भुरभुर गेलाय. काय म्हणली? गांजराचा पाला भुरभुर गेलाय. गांजराचा पाला भुरू भुरू गेला. संभाराचा मेला म्हणून अगदी कुंभाराचा केला बाई. रेट केलं बाई तू. संभाराचा मेला म्हणून कुंभाराचा केला. किती मडके फोडीत बस आणि किती चपल्या हरती बस, तुला पाहायचं कामच नाही. हो हा या शेळीला घ्यायला ना ग. का ग या बाई, बाई नाव घेती काय बाई? आता ग. नवऱ्याचं कोणाचं घेती रांड? आता माय 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 रांडाव तुम्हाला काही कळते की नाही ग? नाही बा आम्हाला काय कळत काय. अगं रांडाव मी अजून बुजवले नाही की. माय 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 एवढी पिकून गळायला आली तरी तुला भाजलंच नाही का? ओ माय आता गिरीज माझ्या सोयरी केला. हा कुसोबान टोपलोबा हो हा. मग मोलकडच झालं नाही. अगं रांड आदलीचा भात खायला येऊन तुला कोणी सवाशीन जीव घाली? आता जाऊ दे माय मो काय आता मग अगं लगन कर लगन असा पिंट्या होत. बरं. लगन कर. जाऊ दे ना मग आता मदारपरी काला करू हिला या रांडाला नाव घ्यायला. कोणती हिला बाई नाव घेते काय ग? तिला मग आवडते नाव. कोणाचं नवऱ्याचं कोणाचं घेती? नको माय काय झालं ग? नको ग. काऊन ग? ते उबड पडले माय दारू पिऊन. आये काही गेलं तर आपला पती परमेश्वर राहते बाई. ओ माय घे आता माय. परमेश्वर मसनाचा ग. आता घे या ग. पिवळ्या दस्तीवाल्या मामानं मग घात केला की ना. काय केलं? पहिल्यानं सोरी की म्हणले पोरगले चांगले पोरगले चांगले माय. हा अगं लोकांची रोजदारी करून आलेले ठेवीनं माय हजर मेलं. खूप ढोसून आलं उबड पडायले लेकराले झोपू देईन मला झोपू देईन. माय काही केलं तरी आपला पती परमेश्वर. सत्यानाश केला माय हा जिंदगीचा पेटक्यावाल्यानं. अगं रांड काही जर- पहिल्यानं म्हणलं पोरग चांगले हो मग काय माहित मा असं बेवडं निघल म्हणून मा चाळगोळ खोसूनच आले. नवरा आहे ग नवरा तुझं काही माय म्हणू नाही पती माय. परमेश्वर राहते बाई. नाव घे बाई. अगं परमेश्वर आमच्या दोघांच्या तोंडाकडे पाहू. मसनवाटातला परमेश्वर बरं याच्यापेक्षा अगं आमच्या तोंडाकडे पाहून तरी घे की रांड. म्हणायला तर घेते माय. मागे हो
मरू दे त्याला कुठे बी. जाऊ दे माय. हिच्या कलर कडे पाहून तरी घे जाऊ दे. हो मयात घे कलर. बाई हा. मऊ मऊ साडीला साबण लावते प्रिया. 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 शंभोले भाऊजीचं नाव घेते मैने प्यार किया. गुदू गुदू हसू आले की शंभरी बापूला त्याला वाटायला बरी मिळाली कडे मला आमदानीची. 1000 रुपये कोशी टाकून ठोकून आणतीच. हो वर्ल्ड वर्ल्ड वर मग होऊन जाते. आगा घे गं. मा एकीने काय व्हायचं नाही बाई. अजून एखादं नाव घे बाई तू. नको माय आता घेऊ माय घे गं, तसं म्हणू नको. गंधा माय मला आंबट कटाळा करी जाऊ नको. नको ग मला पहिलाच कटाळा यायला त्याचा. घ्यायचं नाव द्या. दुसरा पाय ना कुठं घे असं घे बाई घे. हो माय घे. ही रान लेस माया मागे लागते. घे गं. घे मला लय आवडते माय तो नाव. महादेवाच्या पिंडीला चक्रा घालते 16. 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 यायचं नाव घेते आंधळा मारते डोळा. काय सादर सादर लेकरू. माय तोंडाला पाणी सुटलं बिचारे. हा. घे बाई नाव घे सवाची. सगळ्याने घेतलं तू एक घे बाई नाव आता. कोण राहिलं तू मी. घे ग. जाऊ दे ना ग. पोरीश्वरीने घेतलं मोकाय मोर्या मथारी. तिच्या मुखात दात नाही बाई. तो नाव घेते की बाय मला लय करमत आहे. हो तुला तिला एकर मत आहे मला एकर मत आहे तुला कुठे एकर मत आहे. सोयीने चमडे काढशील. मी काय करणार काय घे बाय. घेऊ का बाई. घे बाई. घे बाई नाव. घेते बाई मग नाव. तुम्ही एवढे म्हणाले तर घेते बाई नाव. घे बाई नाव. घेते बाई नाव. घे बाई नाव. आलं बाई जवळ. मरण आलं का रांड. ए रांडव नाव आलं म्हणालो का दम फिम पडते की नाही. मारी जाऊ नका. लागत आहे आधी शिवाचा बोका फुगलाय मोहा. बोली. हा घे लवकर. घे लवकर घेऊ काय बाई नाव. हो. बाई आमुष्याची रात्र रात्र होती. काळी भाकरी घेऊन निघाला संभा माळी मौर द्रांग टाळी कोमटनले टाळी महादू कुंभार मडके गोळी घ्यान सोमवारची बायको मोठी भोळी. हा. जाऊ दे ना मला कसकीन व्हायले. ये. अर्ध नाव सोडते उरावर बसले बाई. कोण सगळं नाव घे सवासीन बाई गे. सगळं नाव घ्यावं लागत आहे. अर्ध घेते ते उरावर बसले बाई. सगळं नाव घे बाई गे. बाई आता सगळं नाव घेते बाई. घे घे बाई. बाई आमुष्याची रात्र रात्र होती. काळी भाकरी घेऊन निघाला संभा माळी मोरला द्रांग टाळी कोमटनले टाळी महादू कुंभार मडके घोडी घ्यान सोमवारची बायको मोठी भोळी. एवढ्या मंडळीत नाव घेते सगळे ते ऐकू. शाबास. सकारामाचं नाव घेते तुकारामाची बायको. ये. दोन नवऱ्याची नाव घ्यायची का रांड. नाही माय मला आधी सकारामाला दिलं होतं बाई. चक्कर मला द्या रे बाई. सकाराम या शंभोली बाबा मामावनी धोत्र्या होता बाई. हा. ते काय म्या पसंतीने गेलता ते काय म्या ध्याना म्हणायला गेलता. शाबास. त्याच्यामुळे त्याला सोडून दिलं बाई. बरं. चक्कर मला सोडून मग मी अशा पॅन्टवाल्या शंकरदाच्या तुकारामाला गेलो बाई. शाबास. तशा शंकरदाची पॅन्टवाला पाहिला पाहिजे जबर जुबर. हा कोठे बी. असं कोठे सवासणीच्या जागेवर नाव घ्यायचं असलं की मी यायचंय म्हणणारच करीत नाही त्यायचंय म्हणणारच करीत नाही. यायच्या म्हणजे 6 महिने त्याच्या म्हणजे 6 महिने तो सालच काठाला जाते बाई. हा, दिवस उरत नाहीत बाई मला माहेरा जायचे. दिवाळीला कोणीकडे होती बाई. इकडे होते बाई शंभोली मामाकडं. बर. दिवाळीकडे यायच्या वेळी दिवाळी साजरी यायच्याकडेच केली बाई मी. उठणं लावून चापडत चोपडत करून आंघोळ वाढली बाई. यायच्याकडेच होती बाई मी. मग हळद लागली त्या राजा गुणवंताला. हळद लागली त्या चंपावतीला. आणि त्या ठिकाणी हळदीचा सोहळा चालू आहे कसा नाही कसा. कसा तर हळदीचा सोहळा माझ्या मल्हारी एवढं चढत नाही ना. हळद आणि हळदीचा सोहळा चौघडा वाजेदारी. हळदीचा सोहळा चौघडा वाजेदारी. वराडालय बाई करा लग्नाची तयारी. वराडालय बाई करा लग्नाची तयारी. हळदीचा सोहळा चवगडा वाजेदारी. हळदीचा सोहळा चवगडा वाजेदारी. आज वराडालय बाई करा लग्नाची तयारी. आज वराडालय बाई करा जाण्याची तयारी. जमल्यात आया बाया मांडवदारात. हिरवा चुडा बाई भरला हातात. हिरवा चुडा बाई भरला हातात. हा चुडा बाई भरला हातात. नटल्या करवल्या या दोन्ही कळ्या पोरी. नटल करवल्या
आज वराडालय बाई करा लग्नाची तयारी आज वराडालय बाई करा लग्नाची तयारी म्हणतात बाया बाया रूपवान दोघाचा जोडा ग बाई जमलाय छान दोघाचा जोडा ग बाई जमलाय छान या दोघाचा जोडा बाई जमलाय छान दोघाचा जोडा ग बाई जमलाय छान सजल्या करवल्या या दोन्हीकडच्या पोरी नटल्या करवल्या या दोन्ही अंगपुरी करा लग्नाची तयारी वरडालय बाई करा लग्नाची तयारी हल्दीचा सोहळा चवगाडा वाजेदारी हल्दीचा सोहळा चवगाडा वाजेदारी आज वराडालय बाई करा लग्नाची तयारी वराडालय बाई करा लग्नाची तयारी वराड कडाकड जांभळ्या द्याले म्हणले बाबा लग्न लावून घ्या म्हणले बरोबर देवा असं हा लग्न लावून घ्यायचं सगळी मंडळी जमली म्हणायची हे भुके जाऊन गेले म्हणजे वराड यायला का चहा कमी झाला काय अरे लग्न लागल्यावर जेव्हा भेटते बाबा जेवतवरक म्हणले महाराज असं 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 भुके जाऊन गेलेले वराड सगळी मंडळी जमली सगळे मंडळी जमली सगळे आले सगळे आले त्या आल्या काय कोण नवरीच्या करपल्या हे करवल्या म्हणा त्याला करवल्या करवल्या म्हणालो आल्या दादा आल्या हो सगळे मंडळी जमली हो सगळे आले सगळे आले ते आला काय कोण? नवरदेवाचा मामा हो नवदेवाचा मामा आला नवरीचा मामा नवरीचा मामा आला सगळी मंडळी जमली सगळी मंडळी जमली सर्वांना आस्किदा पोहोचल्या तो तोंड फाटलं काय काय झालं रे त्याला अक्षिदा म्हणतात अक्षिदा म्हणालो अक्षीराम बाबा सगळ्याला अक्षिदा पोहोचल्या पोहोचल्यात सगळी मंडळी जमली जमली सगळे आले धरा मग धरा काय? जगमीनला तानून ये शटर खाशील की जमनुका म्हणाव दादा त्याला ते आडवर राहते की त्याला अंतरपाठ काय का म्हणतात म्हणा कोणी अंतरपाठ म्हणते धरले हो सगळी मंडळी जमली हो सगळे आले सगळे आले सगळे आले हो. म्हणाला होते हालत तुम्ही का जिलेबी खा आली काय म्हण अरे पाईप घेऊ घेऊ कोणी म्हणते की मंगलाष्टक हो माईक नाही त्याला माईक म्हणतात माईक म्हणालो माईक हो देवा हा पहिला मंगलाष्ट तुमचा असतो पहिला मान आमचा असतो दुसरा एक मंगलाष्ट तुमचा असतो दुसरा एक मान आमचा असतो मधात असे बालुदाजीवर इच्छी तर कोणी म्हणतात हे चित्र नाही त्याला इतर म्हणाव इतर 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 म्हणालो इतर म्हणाव करा सुरारंभ करू काय शुभारंभ करा करा करू करा डोळे डोळे सर्व वांगे खरपडो नवरीचा बाप रगत भीतीने पडो नवरदेवाचा बाप मुक्रोगाने पडो साऱ्या वराडावर बेमारी पडो सर्व डाग डागिने ब्रह्मदेवाच्या पदरात पडो प्रियाक्षा मंगलम साव ए ब्रह्मदेवा अरे तसे बेमाऱ्या फिमाऱ्या आणतो तसेच काढून घेऊन जा की असे बेमाऱ्या आणणार का लहान मारतील काय भले माणसो या जानापूरच्या बाहेरनं जाऊ द्यायची वेळ आहे रोडला निघू देत ना तो अहो अशा बिमाऱ्या फिमाऱ्या आणल्या आपस मोडतात आपस दवाखानी भरती करतात मात्र इकडे वाघ्याला कोणी 10 रुपये देत नाही हो. इथं डायरीत कर दादा नाही नाही इथे द्यायले तो दुसरीकडे म्हणायलो शाबास खंडेराच्या नावाला कैलासवासी धोंड्याबाई धोंड्याबाई मारुतराव आडनाव आडनाव शिंदे गावाचं नाव देरलेकर त्यांचा मन देव राखो त्यांचा मन वाळीला आपला देव वाळीला जिरा जी 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 जिरा जिरा जी जी हो ऐक
गुरुवर्य शंकरराव पाटील, मधुकर पाटील येवले, राहणार जानापुरीकर, शिष्यान दान केलं गुरुच्या नावाला 21 रुपये. व तसेच गुरुवर्य आनंदराव पाटील बारसे, राहणार इष्णपुरीकर, शिष्यान दान केलं गुरुच्या नावाला 21 रुपये. दिल्ले भेटवेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मग त्या ठिकाणी त्या राजाचं आणि त्या राणीचं लगन लागतं कसं म्हणजे महाराज. अन बांधा मुंडवळी ग माळसा हळदी न पिवळी, अन बांधा मुंडवळी ग माळसा हळदी न पिवळी, अन कुंक वाचले न तिच्या शोभे कपाळी, शोभे कंपाळी, कंपाळी ग बाई शोभे कंपाळी. हे बांधा मुंडावळी कमळचा हळदी न पिवळी, बांधा मुंडावळी कमळचा हळदी न पिवळी, कुंका वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी, कुंका वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी. बांधा मुंडवळी ग माळसा हळदी न पिवळी, बांधा मुंडवळी ग माळसा हळदी न पिवळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी, शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी. हे बांधा मुंडावळी कमळचा हळदी न पिवळी, बांधा मुंडावळी कमळचा हळदी न पिवळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी. आल तांदूळ लग्नाचं हो शिव मार्तांड मल्हारीच, आला तांदूळ लग्नाचं हो शिव मारतांड मल्हारीचा, आल तांदूळ लग्नाचं हो शिव मार्तंड मल्हारीचं, आला तांदूळ लग्नाचं हो शिव मारतांड मल्हारीचं, शेत फुलाची गबाई लावली रावळी, शेत फुलाची गबाई लावली रावळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी, वाचले न तिच्या शोभे कंपाळी. ग बाई शोभे कंपाळी. हे बांधा मुंडावळी कमळचा हळदी न पिवळी, बांधा मुंडावळी कमळचा हळदी न पिवळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी. ओ देवाच्या या लग्नाला हो आले देवा तीस कोटी, देवाच्या या लग्नासाठी आले देव 33 कोटी, देवाच्या या लग्नासाठी आले देवा 33 कोटी, देवाच्या या लग्नासाठी आले देव 33 कोटी. शुभ मंगल सावधान देली आरोळी, शुभ मंगल सावधान देले आरोळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी. हे बांधा मुंडावळी कमळचा हळदी न पिवळी, बांधा मुंडावळी कमळचा हळदी न पिवळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी, कुंक वाचले न तिच्या शोभे कंपाळी ग बाई शोभे कंपाळी. ओ नवरा शोभतो देव मल्हारी, स्वार झाला घोड्यावारी, नवरा शोभला शिव मल्हार, स्वर झाला घोड्यावर, नवरा शोभे देव मल्हार, स्वार झाला घोड्यावर,
मल्हार स्वार झाला घोड्यावर गावगावी ताट केला जशी व दिवाळी गावगावी ताट केला जशी व दिवाळी कुंका वाचले न तिच्या शोभे कंपाळी गबाई शोभे कंपाळी कुंका वाचले न तिच्या शोभे कंपाळे ग बाई शोभे कंपाळी ए बांधा मुंडावळी कमळ हळदी न पिवळी बांधा मुंडावळी कमळ हळदी न पिवळी कुंका वाच हो राजाराम पाटील राजाराम पाटील मारुतराव पाटील आडनाव शिंदे गावाचं बी नाव डेर्लेकर हा मारुत उमाजी पाटील मारुतराव पाटील शिंदे गावाचं बी नाव डेर्लेकर त्यांचा मना देव राखो त्यांचा मन देवा वाळीला आपला देवा वाळीला आपला देव वाळीला देव राखुदाचा मान गादी देव राखुदाचा मान जय हो हो ओठाला नाव तुझा घेता पडली कोरड ओठाला मरुणी पुन्हा जन्म यावा गुरुच्या पोटाला मरुणी पुन्हा जन्म यावा गुरुच्या पोटाला नाम तुझे घेता पडली कोरड ओठाला नाम तुझे घेता पडली कोरड ओठाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला ओ किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा शेवटाला करावं लागतो गरजाच धावा शेवटाला करावं लागतो गरजाच धावा ओ किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा शेवटाला करावं लागतो गरजाच धावा शेवटाला करावं लागतं गरजाच धावा काही काही गुरु सेवेत देह ओतला काही काही गुरु सेवेत देह ओतला मरुणी पुन्हा जन्म यावा गुरुच्या पोटाला मरुणी पुन्हा जन्म यावा गुरुच्या पोटाला नाम तुझे घेता पडली कोरड ओठाला नाम तुझे घेता पडली कोरड ओठाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला ओ गुरु रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य गुरु शिवाय तुझं जीवन सार शून्य गुरु शिवाय तुझं जीवन सार शून्य गुरु शिवाय तुझं जीवन सार शून्य रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य गुरु शिवाय तुझं जीवन सार शून्य गुरु शिवाय तुझं जीवन सार शून्य गुरु शिवाय तुझं जीवन सार शून्य नाही रे किंमत तुझ्या ताटा माटाला नाही रे किंमत तुझ्या ताटा माटाला मरुणी पुन्हा
पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाम तुझे घेता पडली कोरड ओठाला, नाम तुझे घेता पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. ओ गुरु शिवाय तू रे अर्धवट रासी, देवाधिक चारी धाम गुरु मध्ये पासील, देवाधिक चारी धाम गर माझे पासील, देवाधिक चारी धाम गर माझे पासील. ओ गुरु शिवाय तू रे अर्धवट रासील, देवाधिक चारी धाम गुरु मध्ये पासील, देवाधिक चारी धाम गर माझे पासील, देवाधिक चारी धाम गर माझे पासील. संतोषाने गुरु चरणी देह ओतला, संतोषाने गुरु चरणी देह ओतला, देह ओतला. मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाम तुझे घेता पडली कोरड ओठाला, नाम तुझे घेता पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. ऐका. तसेच सिद्धेश नागोराव येवले, विधू नागोराव पाटील येवले, समर्थ संतोष पाटील येवले व सृष्टी संतोष पाटील येवले यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. हळद लागली बा नाही तुला, मलारी पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही ओ तुला. मलारी नवरा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. खंडोबा पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. मलारी पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. पहिले पत्र गणपतीला गणपतीच्या शारदाला, पहिले पत्र गणपतीला न गणपतीच्या शारदाला, पहिले पत्र गणपतीला गणपतीच्या शारदाला, गणपतीच्या शारदाला न गणपतीच्या शारदाला. कधी यावे लग्नाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. मल्हारी पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. दुसरे पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला, शंकराच्या पार्वतीला न शंकराच्या पार्वतीला. दुसरे पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला, शंकराच्या पार्वतीला न शंकराच्या पार्वतीला. तुम्ही यावे लग्नाला हळद लागले, हळद लागले बा नाही तुला. मला नवरा झाला हळद लागले, हळद लागली बा नाही तुला. मल्हारी पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. दुसरे पत्र बघ भैरोबाला भैरोबाच्या जोगेश्वरीला, भैरवाच्या जोगेश्वरीला न भैरवाच्या जोगेश्वरीला. तिसरे पत्र भैरोबाला भैरोबाच्या जोगेश्वरीला, भैरवाच्या जोगेश्वरीला न भैरवाच्या जोगेश्वरीला. तुम्ही यावे लग्नाला हळद लागले, हळद लागले बा नाही तुला. खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. मल्हारी पिवळा झाला हळद लागली,
चंद्रोबाच्या चांदणीला चंद्रोबाच्या चांदणीला चंद्रोबाच्या चांदणीला चौथे पत्र चंद्रोबाला चंद्रोबाच्या चांदणीला चंद्रोबाच्या चांदणीला चंद्रोबाच्या चांदणीला तुम्ही यावे लग्नाला हळद लागले बालाय तुला मला रे नवरा झाला हळद लागली हळद लागले बालाय तुला मल्हारी पिवळा झाला हळद लागली बानाय तुला खंडोबा नवरा झाला हळद लागली बानाय तुला पाचवे पत्र पांडवाला पांडवाच्या द्रौपदीला पांडवाच्या द्रौपदीला न पांडवाच्या द्रौपदीला अहो पाचवे पत्र पांडवाला पांडवाच्या द्रौपदीला पांडवाच्या द्रौपदीला न पांडवाच्या द्रौपदीला तुम्ही आले लग्नाला हळद लागली हळद लागली बालाय तुला मला रे नवरा झाला हळद लागली बालाय तुला मल्हारी पिवळा झाला हळद लागली बानाय तुला खंडोबा नवरा झाला हळद लागली बानाय तुला दत्ता देवाच गयाच हो जेजुरीला जायाच हो दर्शन देवाच गयाच हो जेजुरीला जायच हो दर्शन देवाच घ्यायच हो जेजुरीला जायच हो दर्शन देवाच घ्यायच हो शिव मला हरी पावरे एकदा मार्ग दाव धन्या मला हरी पावरे एकदा मार्ग दाव शिव मलारी पाव रे एकदा मार्ग दाव धन्या मलारी पाव देवा एकदा मार्ग दाव एका पायावर उभा एका पायावर उभा एका पायावर उभा एका पायावर उभा चैतन्याची शोभा दिसे चैतन्याची शोभा दिशा चैतन्याची शोभा दिशा चैतन्याची शोभा सुरत घालून पावरे एकदा मार्ग दाव शिवा मला हरी पावरे एकदा मार्ग दाव शिवा मलारी पाव रे एकदा मार्ग दाव धन्या मलारी पाव देवा एकदा मार्ग दाव अरे उठून उभे राहा राजा रामची पाय उठून उभे राहा राजा रामची पाय हो उठून उभे राहा राजा राम दृष्टी पाय उठून उभे राहा राजा राम दृष्टी पाय ये माळता माझे बयाले खंडेराज बरणाया ये माळता माझे बयाले खंडेराज बरणाया अग ये ग माळ समाजी वयाले खंडेराज परणाया ये ग माळ समाजी वयाले महाराज परणाया चमच मुसलतीला केलं लागलं तिच्या नवऱ्याला पिवळे वस्त्र नेसायला पिवळ्या मनवळा पगारल्या पाचिंत मने वारू मल्हारी वारूला आईचा परू मल्हारी मल्हार झाले स्वारू मल्हारी वारू झाले वरीच्या वरू मल्हारी वारू तिला टाया लोक लागले पाया अग ये ग माळ समाजी वयाले खंडेराज परणाया ये ग माळ समाजी वयाले महाराज परणाया पहाटे ती कोटी देव वारी बंधव भैरव गाव तुळजापुराला जाव करवली तुका बाईला न्याव नाही वरणाची गणती मल्हारी रावती मल्हारी भारताच्या वरती मल्हारी बसले हाय बती मल्हारी रोजा प्रागरीची छाया पार्वती आली वर माया अग ये ग माळ समाजी वयाले खंडेराज परणाया ये ग माळ समाजी वयाले महाराज परणाया वर बाप शंकर पिता स्वारा झाला नदीवरचा कर जोडून या समजता करावी लग्नाची तयारी आता निर्णय या गाडीला मल्हारी भागा टेरा दिला मल्हारी समती राहिला मल्हारी रोजा प्रागरीची छाया चौघडावाजे सणया अग ये ग माळ समाजी वयाले खंडेराज परणाया ये ग माळ समाजी वयाले महाराज परणाया दिले हनुमंताची मान वस्त्र चढविले दामू शेटीना पा गोरा मल्लू खान निर्वताल लावल्या रस्त्यानं मांडवा स्वारी आली आरवी जमनुका धरली भैया माझा पाचारली रम्या माडीवर गेला मंगळाचे का बोलला
मल्हारी शंकाच्या वनात मल्हारी देवाच्या गसीदा मल्हारी बाणूवर पडती मल्हारी बाणूच्या गसीदा मल्हारी देवावर पडती मल्हारी लागल तरी समया भट ब्रह्माने मागाया अग ये ग माळसा माझी बाया लेखने राज परणाया ये ग माळसा माझी बाया ले महाराज परणाया गेले पाच्या रोजी साडे माळसा देवाने घेतले कड्या ह्यात वाटा येईल अंबारी घेऊन बसले पुढे गेले जेजोरी कारण मल्हारी वाळा मलू खाण मल्हारी भगदाचं तिरपत म्हण मल्हारी दासाचं तिरपत म्हण मल्हारी बाणू आई बसला गती पायाची कृपा तुझ्या राय अग ये ग माळसा माझी बाया लेखने राज परणाया ये ग माळसा माझी बाया ले महाराज परणाया पंचांग देवा सर्वस्व निळा मल्हारी सर्वस्व निळा खंडा नरवे माळ गळा सुमनाच्या माळा जय देव मल्हारी राया मरतन राया आरती व वाळू भावार्थी व वाळ तुझी करवंदुकाया जय देव कल्याण कोंड्याची भक्ता करून आरती साहेबा करून आरती ववाळा नवरा ववाळा सौभाग्य राणी माळ सापते जय देव मल्हारी राया मातन राया आरती व वाळू आगण कस्तुरीला तुझी गवगवली काया जय देव दंड वदिले मलकासुर दैत्य घालून पायास्थळी घालून चरणास्थळी केला असुराचा घात जय देव मल्हारी राया मातन राया आरती व वाळू भावार्थी व वाळ तुझी करवंदुकाया जय देव आरती गजबा येती भवानी जगदंबा येती अनंत वाघ्या मुरळ्या नशे गणराज गणपती जय देव मल्हारी राया मरतंड राया अखंड भंडार्यान अखंड कस्तुरीनं तुझी कवकवली काया जय देव राम नाम गाई नमस्ते हात देवीला पंजा ठेविला भिवू नको वागताय भिवू नको सेवक उजवा प्रसाद दिला मुखाने येळकोट बोलती शिवाहर बोलती उत्का पादळल्या जोती शिवा मल्हारीचा येळकोट नमा पार्वती हर हर महादेव येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार खंडेश्वर महाराज की जय बाळू मामाच्या नावानं चांगल राम 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 राम
दादा बदल